पुलगावातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। कावड यात्रा सुरू होण्यापूर्वी मोठा कावड ढाचा कोसळला आणि या दुर्घटनेत एका 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। पुलगावातील राम मंदिर परिसरात शिवशंकर कावड यात्रा समितीच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यात्रेची तयारी सुरू असताना कावडचा मोठा ढाचा स्टँडवर ठेवण्यात आला होता। मिळालेल्या माहितीनुसार यात्रा सुरू होण्याच्या काही वेळ आधी हा ढाचा अचानक खाली कोसळला। यावेळी ढाच्याच्या मागील बाजूस असलेला 5 वर्षीय अधिराज रवी पाटील हा चिमुकला त्याखाली दबला गेला। घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासानंतर त्याला मृत घोषित केले। ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे। धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठे ढाचे उभारताना त्याची सुरक्षितता आणि स्थिरता तपासणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेची योग्य व्यवस्था करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेची पुढील तपास सुरू आहे। अवघ्या 5 वर्षाच्या अधिराजच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। चिमुकल्या अधिराजला भावपूर्ण श्रद्धांजली। ओम शांती। असे स्थानिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभवशाली मीडियाला लगेच फॉलो करा।